फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुळ आंबा। तर मी ह्या अशा कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, मोठमोठ्या कैऱ्या आहेत, बघू शकता आपण। अशा मी कैऱ्या घेतलेल्या आहे, या 1 किलो कैऱ्या आहेत आणि ह्या 1 तास पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेल्या आहेत। आता यातले पाणी काढून घेऊया। तर या कैऱ्या पाण्यातून काढलेल्या आहेत, याला स्वच्छ पुसून घेऊया। यात पाण्याचा थेंब राहिला नाही पाहिजे। अशा प्रकारे मी पुसून घेतलेले आहेत। आता याची आपण देठ काढून टाकूया आणि याला पिलरच्या साहाय्याने याला पील करूया, म्हणजे याची सालं काढून टाकूया। अशा प्रकारे आपण याची साल काढून टाकतोय। अशा प्रकारे मी सर्व साली काढून टाकते। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व सालं काढून टाकलेली आहेत, देठही काढून टाकलेलं आहे। तर आता आपल्याला याला कापायचे आहे। तर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे। बघू शकता आपण, अशा स्लाइस मध्ये कापायचे आहे। यामध्ये बाटा असल्यामुळे पोहे म्हणतात याला, मराठीमध्ये बाटा बोलतात। तर असा बाटा काढून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढा काढता येईल तेवढा आंबा काढून घेऊया। तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे। आता याचे आपल्याला तुकडे करायचे आहे। तर बघू शकता आपण, अशा प्रकारे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, अशा प्रकारचे तुकडे करून घ्यायचे आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व कापून घेते। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व कापून घेतलेले आहे। तिन्ही कैऱ्या मी वजन एक भांडं ठेवलेले आहे, त्याचे वजन आहे 405 ग्राम। तर आता आपण ह्या कैऱ्या मोजून घेऊया। त्याप्रमाणे आपल्याला गुळही घ्यायचा आहे। तर बघा तर फ्रेंड, याचं वजन झाले आहे 170 ग्राम। तर आपल्याला 170 मधून 400 ग्राम काढायचे आहे। तर मग हा झाला 670 ग्राम। तर आता आपल्याला तेवढ्याच वजनीचा गुळ घ्यायचा आहे। 687 आहे, म्हणजे आपल्याला गूळ बरोबर आहे। तर आपल्याला एवढा सर्व गूळ घ्यायचा आहे। गूळ आपल्याला
सुरीने चाकूने कापून घ्यायचं आहे. तर आपण आता गूळ कापून घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी गूळ कापून घेतलेला आहे. आता आपण पुढची तयारी करत आहोत. त्यासाठी मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये आपण हे सर्व गुळाचे आंब्याचे काप घालून घेऊया आणि याला एक वाफ लागून देऊया. आता हाय फ्लेम आहे. तर हाय फ्लेमवर थोडेसे याला वाफ लागून देऊया. अशा प्रकारे ढवळत उन्हाळ्यामध्ये खूप ऊन आहे, त्यामुळे आपल्याला या आंब्यामुळे, कच्च्या आंब्यामुळे आपल्याला खूप विटॅमिन्स मिळतात. त्यामुळं आपल्या उन्हाळ्यामुळे अंगातले पाणी कमी होते, त्यामुळे ही कैरी खाल्ली जाते. त्याच्यामुळे आपला उष्णता दाब कमी होतो आणि खायला पण रुचकर आहे आणि यामुळे आपल्याला पौष्टिक गुणधर्मही मिळतात. अशा प्रकारे आता आपण कैरी चांगली वाफ लागलेली आहे. आता यात आपण घालणार आहोत गूळ. अशा प्रकारे आपण सर्व गूळ घालून घेतलेला आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊया. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे याच्यातले पाणी सुटत जाईल. यावर एक झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर याला चांगले पाणी सुटून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 3 मिनिटे झाकून ठेवले लो फ्लेमवर. तर काहीसा गूळ वितळलेला आहे, आता काही राहिलेला आहे. तर तो अशाच प्रकारे मी पुन्हा 2 ते 3 मिनिटे ठेवते आणि याला चांगले वितळवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, 2 मिनिटे झालेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला गूळ काहीसा वितळलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला 2-2 मिनिटांनी हलवून घ्यायचे आहे की संपूर्ण गूळ वितळेल आणि आपले हे कैरी चांगली शिजेल यामध्ये. अशाच प्रकारे 2-2, 3-3 मिनिटांनी आपल्याला स्टर्न करायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी याला पुन्हा झाकून ठेवते आणि याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला गूळ आंबा ट्रान्सपरंट झालेला आहे, शिजलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण टाकणार आहोत दालचिनी 1 मोठा तुकडा आणि वेलची पावडर 1 चमचा. मिक्स करून घेऊया आणि आपण गॅस बंद करूया. आता हे जसजसे थंड होईल तसतसे गोठत जाईल. अशा प्रकारे आपला गूळ आंबा तयार आहे.
आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया, नंतर दाखवेल. तर बघा तर फ्रेंड्स, आपला मुरंबा चांगला थंड झालेला आहे, बघू शकता आपण. आता मी ह्या चिनी मातीच्या बरणीमध्ये काढून घेते. ती स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेली आहे, गरम पाण्यामध्ये भिजवून चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर चला तर आता आपण हा मुरंबा यामध्ये घालून घेऊया. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे आपला गोड आंबा, गुळ आंबा आणि मुरंबा असे तिन्ही नावांचा हा मुरंबा बनलेला आहे. तर बघू शकता आपण, छानसा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे आणि चविष्टही आहे. तर असा आपला गोडवा देणारा हा मुरंबा शरीरासाठी खूप थंड राहील आणि खूप चविष्टही लागतो. जेवणाची लज्जत वाढवणारा हा मुरंबा बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.